नमस्कार मंडळी. काल मी माझा पहिलाच व्हिडिओ केला, त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला, मला बरं वाटलं. आज मी माझा दुसरा व्हिडिओ करत आहे. कालच मी तुम्हाला हे माझे मिस्टर दाखवले होते, आज पण दाखवते. यांचा ॲक्सिडेंट 1996 साली झाला. त्यावेळेस माझं वय फक्त 20 ते 22 वर्षाचं होतं आणि माझ्या मुली एक 3 वर्षाची आणि एक अंगावरच पित होती. त्यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्यांना आम्ही हर्डीकरमध्ये शिफ्ट केलं आणि तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की हा माणूस काही पूर्ववत कधी होऊ शकत नाही, यांची मेंदूची पूर्ण नस तुटली. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो काळ खूप वेगळा होता. आत्ताच्या जमान्यासारख्या त्यावेळेस फॅसिलिटीज नव्हत्या किंवा सोय नव्हती. खूप कठीण आव्हानं होती. एखाद्या स्त्रीचा नवरा जर एक्सपायर झाला तर ती स्वतः कंबर बांधून काही पण करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते. परंतु माझ्यापुढे असे आव्हान होते की 2 लहान मुली तर होत्याच, पण मिस्टर पण त्या लहान मुलींपेक्षा पण लहान होऊन घरी आले होते. त्यांना बिछाण्यात ठेवलं तर त्यांना कसं झोपायचं आणि कसं उठायचं आणि काय रिस्पॉन्स करायचा काहीच कळत नव्हतं. एक मूल तरी त्याला बरंच काही कळतं छोट्या मुलाला, पण त्यांना काहीच कळेना काही मी कोण आहे, मी कुठे आलो आहे, मी कुठे होतो, मी कोण होतो, काहीच त्यांना काहीच आठवेना. तर ते माझ्यापुढे खूप मोठं आव्हान होतं आणि मला तेव्हा काय करावं आणि काय मार्गाने कसं पुढे जावं आणि हा संसार कसा करावा, हे खूप मोठं आव्हान माझ्या जीवनात आलं. तर आज मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या आपण भेटूयाच.